नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रान्झिशनल करिक्युलम जे आहे, त्याच्याविषयी पहिला दिवस जो आहे तो आपण अर्थात तुम्हाला ट्रान्झिशनल करिक्युलममध्ये काय-काय गोष्टी करायच्या आहेत, काय शिकायचं आहे? फर्स्ट इयरमध्ये बी-एम-एसमध्ये आल्यानंतर नेमकं काय आहे? बघा एक रोड मॅप असतो, की जसं आपल्याला जायचं कुठे आहे आणि काय करायचं आहे, ते करून आपल्याला काय मिळणार आहे? हा ट्रान्झिशनल करिक्युलम एन-सी-आय-एस-एम नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन यांनी डिझाइन केलेला आहे. हा 2021-22च्या बॅचपासून सुरू झालेला आहे आणि हा पुढील 5 वर्षापर्यंत किंवा पुढच्या नोटिफिकेशन पर्यंत जे काही यादी असेल तिथपर्यंत हा चालू राहणार आहे. आणि हे तुमचं आता 4थं वर्ष आहे. यामध्ये नेमकं काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. मी डॉक्टर विजय पाटील, असिस्टंट प्रोफेसर, संस्कृत संहिता सिद्धांत डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज, बारामती, पुणे या ठिकाणी सेवा देत आहे. माझे एज्युकेशन बी-एम-एस पुणे विद्यापीठातून, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय, साकेगाव, भुसावळ, जळगाव, पी-जी-डी-एम-एस पुणे, रुबी हॉल क्लिनिक, पुणे या ठिकाणावरनं. एम-ए संस्कृत पुणे विद्यापीठातून, संगमनेर कॉलेज, संगमनेर, अहिल्यानगर. माझे एक्सपिरियन्स मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून अश्विन आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल मानसी या ठिकाणी, संगमनेर, अहिल्यानगर या ठिकाणी होतो सुरुवातीला. त्यानंतर बरेच वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून एम-यू-पी-एस आयुर्वेद कॉलेज, महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, रिसोड, वाशिम जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतो. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपलं गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज, बारामती, पुणे या ठिकाणी कॉलेज सुरू झाल्यापासून पहिल्या बॅचपासून आहे. माझं एक बुक पब्लिश झालेलं आहे, संक्षिप्त संस्कृत म्हणून. फर्स्ट इयर बी-एम-एसच्या विद्यार्थ्यांसाठी पार्ट ए अँड पार्ट बी हे 2012 आणि 2017च्या सिलेबसनुसार हे पुस्तक होतं. ते अजूनही मार्केटमध्ये आहे. अर्थात त्याच्या प्रती संपलेल्या आहेत. काही प्रती फक्त त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. मी फाउंडर प्रेसिडेंट आहे राधाई बहुउद्देशीय संस्था, संचलित मॅक्रोव्हिजन अकॅडमी. 1ली ते 12वीची इंग्लिश मीडियम स्कूल आहे. बिल्डिंग अ स्ट्रॉंग फाउंडेशन फॉर सक्सेस हे ब्रीदवाक्य घेऊन चालू केलेली ही मॅक्रोव्हिजन अकॅडमी आहे. चोपडा, जिल्हा जळगाव या ठिकाणी आहे. अथर्व अकॅडमी ही बी-एम-एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली एक अकॅडमी आहे. जसं एक अँड्रॉइड ॲप त्या ठिकाणी 3 वर्षापूर्वी लॉन्च झालेलं आहे. बी-एम-एसच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली. लॉकडाऊनमध्ये ही सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने यामध्ये मार्गदर्शन केलं जातं. ट्रान्सफॉर्म युअर पोटेन्शियल इंटू रिॲलिटी. तुमचं पोटेन्शियल जे आहे ते रिॲलिटीमध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचं काम जे आहे ते अथर्व अकॅडमीद्वारे केलं जातं. त्याच्या आधी लॉकडाऊनच्या आधी जे आहे ते त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ते सुरू होतं. असं बऱ्याच जवळ-जवळ 15 वर्षापासून हे काम जे आहे ते सुरू आहे. टोटल 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता आपण ट्रान्झिशनल करिक्युलम फर्स्ट इयरसाठी का आवश्यक आहे? का? व्हाय? अ बिग व्हाय? बिकॉज Ayurveda is a unique medical system. एक युनिक मेडिकल सिस्टम आहे. यामध्ये तुम्हाला आता ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये नुसार काय-काय शिकायचं आहे. वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. नवीन शब्द बघायला मिळतील आणि ज्या तुम्ही कधीही ऐकलेल्या नसतील. टिपिकल असतील, स्पेशल असतील. तर तुम्हाला ते आधी समजावं, की काय आहे आपण शिकणार. आयुर्वेद आपल्याला शिकायचं आहे, पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन शिकायच्या आहेत. 12वी मध्ये आपण जे शिकलेलो आहोत, 12वी पर्यंत आपण जे आहे ते शिकलेलो आहे. यामध्ये पण आपल्याला मेडिकल सायन्स विषय शिकायचा आहे. पण हे
पुढच्या लाईफसाठी आपल्याला कसं उपयोगात आहे येईल ते ते त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिल्या दिवसापासून. म्हणून हेन्स देअर इज अ नीड टू ट्रान्झिट स्टुडंट्स ऑफ डायव्हर्सिफाईड बॅकग्राऊंड्स टू द युनिक आयुर्वेदा मेडिकल सायन्स. बघा तुम्ही सगळे विद्यार्थी जे आहेत वेगवेगळ्या बॅकग्राऊंडने आलेले आहात. वेगवेगळ्या म्हणजे त्या ठिकाणी हं, फॅमिलीज मधून आलेले आहेत. वेगवेगळ्या कल्चर्स मधून आलेले आहेत. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने स्वयंपाक तयार होतो. वेगवेगळ्या पद्धतीने जेवणाच्या त्या ठिकाणी पद्धती वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपण वापरत असतो. आणि तिथून आता या ठिकाणी जसं आपण स्वयंपाकाच्या जेवणाच्या बाबतीत असतं, त्या ठिकाणी तसंच अभ्यासक्रमाच्या बाबतीत. वेगवेगळे अभ्यासक्रम आपण नीट जरी सगळ्यांनी एकत्र दिलेली तरी स्टेट वाईज पण आपण त्या ठिकाणी त्या परीक्षा दिलेल्या असतात 12वी पर्यंतच्या. त्यामुळे बघा डिफरंट बॅकग्राऊंड जे आहे तुमचं ते त्या ठिकाणी असतं. डिफरंट रिजन्स असतात. ऑल इंडियामधनं काही आलेले आहेत. काही महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक 15 किलोमीटर नंतर भाषा बदलते. राहणीमान बदलतं, खाणं-पिणं बदलतं. डिफरंट कल्चर्स मधून आलेले आहात. लिंग्विस्टिक बॅकग्राऊंड्स आहेत. प्रत्येकाची भाषा सुद्धा वेगळी असते. कारण प्रत्येक 15 किलोमीटर नंतर तुमची भाषा बदलते. मराठी जरी बोलत असलो आपण महाराष्ट्रामध्ये, तरी मराठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. तर तुमचं एज्युकेशन जे आहे ते सुद्धा डायव्हर्सिफाईड करिक्युलम्स मधनं जसं काही स्टेट सिलेबस मधनं आलेले असतील, काही सीबीएसई मधून आलेले आहेत, काही आयसीएससी मधून अशा वेगवेगळ्या आयबी मधून काही असतात. तर वेगवेगळ्या डिफरंट मीडियम्स मधून तुम्ही त्या ठिकाणी आलेले आहात. तर ते तुम्हाला या ठिकाणी थोडंसं एका याच्यामध्ये कन्व्हर्ट होणं हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे हा करिक्युलम जो आहे ट्रान्झिशनल करिक्युलम डिझाइन केलेला आहे. मग ऑब्जेक्टिव्ह काय? या ट्रान्झिशनल करिक्युलमचे ऑब्जेक्टिव्हज. ओरिएंटेशन ऑफ द कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पसच्या विषयी माहिती व्हावी अँड द अवेलेबल फॅसिलिटीज. कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ते तुम्हाला समजावं. देन इंट्रोडक्शन ऑफ द ऑफिशियल्स ऑफ द कॅम्पस. कॅम्पसमध्ये कोणकोणते ऑफिशियल्स, कोणकोणते त्या ठिकाणी कर्मचारी आहेत, हायरार्की, त्यांचे लेव्हल्स अँड देअर रोल्स आणि त्यांचे काम करण्याच्या पद्धती, नियम. म्हणजे बघा, तुम्ही एखाद्या कामासाठी कोणत्या व्यक्तीला भेटायचं आहे, त्याच व्यक्तीला तुम्ही भेटलं पाहिजे आणि त्याच्यानुसारच तुम्ही ते काम केलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट डीन सरांसोबत किंवा एच-ओ-डींसोबत जाऊन भेटू शकत नाही. त्या ठिकाणी त्या लेव्हल्स त्या ठिकाणी असतात. त्याच्यानुसार तुम्ही ते त्या ठिकाणी भेटणं आणि तुमचं काम त्या ठिकाणी करून घेणं. ओरिएंटेशन टू ऑफिस प्रोसिजर्स. ऑफिसच्या प्रोसिजर्स काय आहेत ते समजून घेणं. कॅम्पस रूल्स अँड रेग्युलेशन्स. कॅम्पसमध्ये राहताना आपल्याला कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचे आहेत ते समजून घेणं. कोड ऑफ कंडक्ट अँड ड्रेस कोड्स. येस, खूप महत्वाची गोष्ट आहे. कोड ऑफ कंडक्ट. म्हणजे तुम्ही कोणते नियम पाळायचे आहेत आणि ड्रेस कोड काय पाळायचा आहे, कसं वागायचं आहे. इफ एनी रूल्स अँड प्रोसिजर्स फॉर अवेलिंग लीव्ह. साठी कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. प्रोसिजर्स फॉर अवेलिंग लायब्ररी फॅसिलिटी. लायब्ररी फॅसिलिटीसाठी कोणत्या प्रोसिजर्स आहेत. अँटी रॅगिंग कमिटी. रॅगिंग होऊ नये यासाठी कमिटी बनवलेली असते. काही प्रॉब्लेम आला तुम्ही त्यांना भेटू शकतात. अँड स्क्वॉड स्क्वॉड असतं. सेफ्टी ॲप्स. सेफ्टी ॲप्स कोणकोणते त्याच्याविषयी अँड सो ऑन बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी येतील याच्यामध्ये. देन इंट्रोडक्शन टू व्हेरियस मेडिकल सिस्टम्स. बघा, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या मेडिकल सिस्टम्स विषयी पण माहिती मिळणार आहे. स्कोप ऑफ आयुर्वेदा नॅशनली अँड इंटरनॅशनली. बघा तुम्ही नशीबवान आहात की आता इंटरनॅशनली पूर्ण सर्व देशांमध्ये आयुर्वेदा जो आहे तो पसरत आहे. नॅशनली तर आहेच आहे. पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये तो त्या ठिकाणी पसरत आहे. पण त्यासोबतच इंटरनॅशनली पण तो त्याचा स्कोप जो आहे तो वाढत आहे. हायर एज्युकेशन इन आयुर्वेदा. आयुर्वेदामध्ये कोणत्या हायर एज्युकेशन्स तुम्ही घेऊ शकता. जॉब अपॉर्च्युनिटीज काय-काय असतात. एंटरप्रेन्योरशिप एक्सेट्रा. तुम्ही बिझनेसमन सुद्धा याच्यामध्ये बनू शकतात. तुमचा बिझनेस सुरू करू शकतात. देन अन ओव्हरव्ह्यू ऑफ द BMS करिक्युलम.
अँड द सब्जेक्ट्स. बघा, BMS करिक्युलम काय आहे, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती आणि त्याचे सब्जेक्ट्स, वेगवेगळे सब्जेक्ट्स कोणकोणते आहेत. देन ओरिएंटेशन ऑफ रेग्युलेटरी अँड गव्हर्निंग बॉडीज अँड देअर इंट्रोडक्शन. हे कोण 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 आहेत त्याचे, त्यांचे इंट्रोडक्शन सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. गव्हर्निंग बॉडीज जे काही त्या ठिकाणी चालवतात त्या कोणकोणत्या आहेत. देन संस्कृत लँग्वेज ओरिएंटेशन सगळ्यात महत्वाचं, बेसिक स्पोकन संस्कृत. बघा, तुम्हाला संस्कृत होतं नव्हतं त्याचा काही फरक पडणार नाही. आता तुम्ही सर्वजण एका रेस पॉइंटला सुरुवात करणार आहात. ज्याचं होतं त्याच्यासाठी फक्त एक ठीक आहे मला होतं ही ऑल एज वेलची फिलिंग असेल. बाकी बाकीच्यांना थोडंसं वाटेल की माझं नव्हतं, पण सुरुवात सगळ्यांसाठी सारखी असणार आहे. ज्यांचं होतं त्यांनाही वाटणार आहे काही दिवसांनी की जे होतं त्याचा काही फार काही उपयोग नाहीये आणि ज्यांचं नव्हतं त्यांनाही वाटेल की नाही नव्हतं तरी मला काही प्रॉब्लेम येत नाहीये. त्याच्यामुळे संस्कृत विषयाची भीती जी आहे ती सर्वात आधी बाहेर काढणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मी आहेच. त्यासोबत मी बाकी सर्व विषयांचं पण मार्गदर्शन त्या ठिकाणी अथर्व अकॅडमीच्या माध्यमातून करत असतो. अगदी फर्स्ट इयर टू फायनल इयरचे सर्व विषय आयुर्वेद मॉडर्न सहित आणि संस्कृत स्पेशालिटीज आहे माझी. देन गोल सेटिंग. प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी गोल सेट करणं हे आवश्यक असतं. देन बेसिक लाईफ सपोर्ट BSL जे आहे ते त्या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग. बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे तुमच्याकडे कोणतीही वस्तू नसताना तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता. ते जे आहे ते BSL, बेसिक लाईफ सपोर्ट. BLS पण त्याला म्हटलं जातं. ओरिएंटेशन ऑफ बेसिक कॉम्प्युटर स्किल्स. येस, बेसिक कॉम्प्युटर स्किल्स तुम्हाला येणं हे आवश्यक आहे. त्याचं ओरिएंटेशन पण तुम्हाला दिलं जाईल. देन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. येस, खूप महत्वाची गोष्ट आहे ॲज अ डॉक्टर. देन टीम बिल्डिंग, एक टीम तयार करणं अँड जेंडर सेन्सिटायझेशन एक्सेट्रा. इतक्या अनेक गोष्टी ज्या आहेत तुम्हाला शिकवल्या जातील. मुलींसोबत कसं वागायचंय, कसं बोलायचं हे का आवश्यक आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला डॉक्टर ॲज अ डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टी उपयोगात येणार आहे. देन कोर्स आउटकम. बाय द एंड ऑफ द ट्रान्झिशनल करिक्युलम द स्टुडंट विल बी काय काय त्याला मिळणार आहे तर तो फॅमिलियर होईल विथ द कॅम्पस infrastructure and facilities, then officials and their roles. कॅम्पस विषयी माहिती होईल, इन्फ्रास्ट्रक्चर अँड तिथं फॅसिलिटीज कोणकोणत्या अवेलेबल आहेत, ऑफिशियल्स कोण कोण आहेत, त्यांचे रोल्स काय काय आहेत, ते त्याला माहीत होऊन जातील प्रत्येकाला. अंडरस्टँड अँड बिकम फॅमिलियर विथ द रूल्स, रेग्युलेशन अँड व्हेरियस प्रोसिजर्स ऑफ द कॉलेज ऑर इन्स्टिट्यूशन. बरं, तुम्ही तिथलं फॅमिलियर होऊन जाल की कोणकोणते रूल्स रेग्युलेशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत कॉलेजमध्ये फॉलो करण्याचा. देन अंडरस्टँड द कोड ऑफ कंडक्ट अँड कॅम्पस बिहेवियर. कॅम्पसमध्ये कसं तुम्ही बिहेव करायचं आहे, कोड ऑफ कंडक्ट काय आहे, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती होईल. अंडरस्टँड द स्कोप ऑफ आयुर्वेदा अँड अपॉर्च्युनिटीज. येस, मोस्ट इम्पॉर्टंट ह्या गोष्टी ज्या आहेत की आयुर्वेदाला स्कोप काय आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात असतं पुढे काय, अपॉर्च्युनिटीज काय आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातनं शिकायला मिळतील. देन फॅमिलियर विथ द BMS करिक्युलम अँड सब्जेक्ट्स. BMSचा करिक्युलम काय आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स कोणकोणते आहेत, त्याविषयी सुद्धा तुम्ही अवेअर व्हाल, तुम्हाला माहिती होईल. त्यासोबतच अक्वेंटेड विथ रेग्युलेटरी अँड गव्हर्निंग बॉडीज. बघा, गव्हर्निंग बॉडीज कोणकोणत्या आहेत, जे रेग्युलेटरीज आहेत याच्यावर कंट्रोल ठेवतात, त्याच्याविषयी माहिती होईल. कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग BLS, बेसिक लाईफ सपोर्ट तुम्ही त्या ठिकाणी परफॉर्म करू शकाल. अक्वायर बेसिक कम्प्युटर स्किल्स. कम्प्युटर स्किल्स असतील तर ते तुमचे जास्त त्या ठिकाणी व्यवस्थित होतील, नसतील तर तुम्हाला ते माहिती होतील. इम्प्रूव्ह कम्युनिकेशन अँड कन्व्हर्सेशन स्किल्स इन संस्कृत. येस, तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होईल. संस्कृतमध्ये तुम्ही कम्युनिकेट करू शकाल, बेसिक संस्कृत, खूप जास्त नाही. देन डेव्हलप लिडरशिप क्वालिटीज. तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज जे आहेत त्या डेव्हलप होतील. मी तुम्हाला बघा अगदी त्या ठिकाणी तुम्हाला गर्वाने सांगू शकतो की तुम्ही
आज जे आहात, इथं यायच्या अगोदर जे होतात, म्हणजे हा करिक्युलम करण्याच्या अगोदर आणि पहिलं वर्ष संपेस्तोवर तुमच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चेंज होणार आहेत. द एबिलिटी टू सेट गोल्स, ड्युरेशन ऑफ द कोर्स. तुम्ही तुमचे गोल्स जे आहेत ते त्या ठिकाणी ठरवू शकतात. आता याचं ड्युरेशन काय असणार आहे कोर्सचा? तर हा ट्रान्झिशनल करिक्युलम जो आहे 90 अवर्सचा असतो जनरली. प्रेफरेबली 6 अवर्स इंटू 15 डेज. थोडंफार कमी जास्त त्या ठिकाणी असू शकेल. बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने होतही नाही. जिथं होतो त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी थोडासा त्या त्या कॉलेजचा कन्व्हिनियन्सनुसार त्या ठिकाणी होत असतो. मग ट्रान्झिशनल करिक्युलमच्या गाईडलाईन्स काय आहेत कंडक्ट करण्याच्या? The college or institutes shall prepare a day-wise timetable. तुमचा डे वाईज टाइम टेबल प्रिपेअर झालेला आहे फॉर 90 अवर्स ॲज पर द अवेलेबिलिटी ऑफ एक्सपर्ट्स अँड रिसोर्सेस इन अकॉर्डन्स विथ द गाईडलाईन्स प्रोव्हाइडेड बाय NCISM ॲज डिटेल्ड इन टेबल 1. जसे अवेलेबल होतील एक्सपर्ट्स किंवा रिसोर्स पर्सन्स त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार जे NCISM ने गाईडलाईन्स दिलेले आहे त्याच्यानुसार ते त्या ठिकाणी दोघांचा सर एकत्र त्या ठिकाणी करून तो जो आहे तो डिसाईड केला जातो. त्याच्यामध्ये मग काय आहे? हा टेबल 1 जो आहे NCISMचा ट्रान्झिशनल करिक्युलम विषयी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आणि त्याचं ड्युरेशन एक साधारण त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. व्हॅरी होऊ शकतं कॉलेजप्रमाणे. पण मी या ठिकाणी तुमचं हे जे आहे ते प्रयत्न करणार आहे ऑनलाईनच्या माध्यमातून 90 अवर्स नाही, परंतु त्या ठिकाणी काही अवर्समध्ये हे जे आहे, हे प्रॉपरली त्या ठिकाणी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत? तर इनॉग्रल फंक्शन असणार आहे और इंडक्शन प्रोग्राम. त्याच्यामध्ये स्टुडंट्स अँड पॅरेंट्स आर टू बी इन्व्हॉल्व्ड. विद्यार्थी आणि पॅरेंट्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होऊ शकतात. इन्स्टिट्यूशनल प्रोफाईल, ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ द इन्स्टिट्यूशन, introduction of society or trust, achievements, innovations of the college, institutions, collaborations, etc. ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत इन्स्टिट्यूशनल प्रोफाईल्स मध्ये तुम्हाला माहिती होतील. प्रेझेंटेशन बाय द प्रिन्सिपल और सिनियर फॅकल्टी मेंबर, एखाद्या सिनियर फॅकल्टी मेंबर कडनं त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतील. देन ओपिनियन्स बाय सिनियर स्टुडंट्स, सिनियर स्टुडंट्सचे ओपिनियन्स तुम्हाला ऐकायला मिळतील. ऍड्रेस ऑफ द चीफ गेस्ट इफ इन्व्हायटेड, अर्थात हे इनॉग्रल फंक्शन जे आहे ते ज्यावेळेस होईल त्या दिवस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. पॅरेंट्स इंटरॅक्शन, इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन्स. पॅरेंट्सला सोबत घेऊन त्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन दिली जाईल, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन केलं जाईल अँड काही इन्स्ट्रक्शन सुद्धा दिले जातील. देन प्री टेस्ट, पोस्ट टेस्ट अँड फीडबॅक, खूप महत्वाची गोष्ट आहे. प्री टेस्ट अँड पोस्ट टेस्ट shall be formed from the same questionnaires. सारखे क्वेश्चनरीज असतील. प्री टेस्ट मध्ये तुम्हाला तेच एक गुगल फॉर्म मध्ये दिलं जाईल की ते त्या ठिकाणी तुम्ही भरायचे आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यात त्या ठिकाणी तुम्हाला माहित असलेलं आणि त्याच्यानंतर पोस्ट टेस्ट मध्ये तेच क्वेश्चन्स तुम्हाला माहिती झाल्यानंतर काय फरक पडतो ते त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. द टेस्ट शॅल comprise questions on awareness of Ayurveda, BMS program details like full form, duration, about the institution, Sanskrit knowledge, computer skill, regulatory bodies, opportunities after BMS. हे सगळे वेगवेगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असू शकतात. जे तुम्हाला माहिती आहे आता, जसं माहिती आहे तसं त्याच्याविषयी रिसर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला ह्या ड्युरिंग ट्रान्झिशनल करिक्युलम ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतील आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तोच फॉर्म परत भरू शकाल आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला समजेल की आपल्याला जे माहित नव्हतं ते माहित झालंय. The question shall be within the framework of the transitional curriculum. Transitional curriculum मध्ये ज्या गोष्टी येणार आहेत त्याच्यानुसार त्या ठिकाणी ते बनवलेलं असेल. The questionnaire should include 30 to 50 questions. Google form prefer त्या ठिकाणी असेल. Google form मध्ये तो बनवलेला असेल. Results of the pre-test and post-test are compared. Compare केला जातो. Post-test results must indicate that student achieved the course outcomes. Yes, course outcome जो आहे तो त्या ठिकाणी त्याला काय मिळालेला आहे, तो काय शिकलेला आहे
ते त्या ठिकाणी त्याला त्या रिझल्टवरनं लक्षात येतं. इफ एनी ॲस्पेक्ट्स आर नॉट इम्प्रूव्हड ऑर अंडरस्टूड बाय मेनी स्टुडंट्स, सच ॲस्पेक्ट्स नीड टू बी ॲड्रेस्ड. म्हणजे जे समजलेलं नसेल ते पुन्हा त्या ठिकाणी तुमच्यासाठी केलं जाईल. फीडबॅक इज टू बी ऑब्टेन्ड on the content of the transitional curriculum as well as the mode of conduction suggestions for further improvement. Yes, तुमचे फीडबॅक्स घेतले जातील ट्रान्झिशनल करिक्युलम विषयी, त्याच्या कंटेंट विषयी, मोड ऑफ कंडक्शन, सजेशन्स अँड फर्दर इम्प्रुव्हेशन, अर्थात इम्प्रुव्हायझेशन, की नवीन पुढे त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं केलं जाईल त्याच्याविषयी तुमचे फीडबॅक्स. हा ट्रान्झिशनल करिक्युलम 21-22 मध्ये डिझाईन झालेला आहे. येस, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या बॅच पासून तो लागू झालेला आहे. देन नो युअर कॅम्पस, अ गाइडेड टूर ऑफ द एंटायर कॅम्पस अँड फॅसिलिटीज. ऑफिशियल्स फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह युनिट्स आर इंट्रोड्युस्ड. येस, कॅम्पस टूर त्या ठिकाणी असेल. फॅसिलिटीज कोणकोणत्या आहेत, ऑफिशियल्स कोण कोण आहेत, त्यांचे युनिट्स काय काय आहेत. देन ऍक्टिव्हिटीज अँड अचिव्हमेंट्स ऑफ युनिट्स अँड फॅसिलिटीज. ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या त्या ठिकाणी होतात, फॅसिलिटीज काय काय आहेत. Students are to be made into batches of suitable size and guided by faculty members. हेच तुमचे बॅचेस केले जातील, त्याच्यानुसार तुम्हाला कॅम्पस व्हिजिट दिली जाईल. देन ओरिएंटेशन लेक्चर्स. बघा, ओरिएंटेशन लेक्चर्स कोणकोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी असतील तर इन्स्टिट्यूशनल ऑफिशियल्स अँड देअर रोल्स इन द हायरकी. लेवलनुसार त्यांचे काय काय रोल्स आहेत ते त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे ऑफिशियल्स विषयी. देन रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द कॅम्पस. रूल्स अँड रेग्युलेशन, कोड ऑफ कंडक्ट, ड्रेस कोड, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या जातील. अँड इंट्रोडक्शन ऑफ व्हेरियस मेडिकल सिस्टम्स. वेगवेगळ्या मेडिकल सिस्टम्स कोणकोणत्या आहेत त्याच्याविषयी इंट्रोडक्शन. आयुर्वेदा नॅशनल अँड इंटरनॅशनल रीच. आयुर्वेदाचं नॅशनली काय सुरू आहे, इंटरनॅशनल काय रीच काय आहे, कोणकोणत्या देशांमध्ये कसा पोहोचलेला आहे. हायर एज्युकेशन इन आयुर्वेदा. हायर एज्युकेशन कोणकोणतं तुम्ही घेऊ शकता, जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, ऑन्टरप्रिनरशिप एक्सेट्रा, तुम्ही बिझनेसमॅन वगैरे बनू शकता त्याच्याविषयी त्या ठिकाणी. देन अन ओव्हरव्ह्यू ऑफ द BMS करिक्युलम अँड सब्जेक्ट्स. BMS मध्ये काय कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, करिक्युलम काय आहे, इन्क्लुडिंग हायलाइट्स ऑफ द मिनिमम स्टँडर्ड्स ऑफ एज्युकेशन MSE 2021 मध्ये काय त्या ठिकाणी MSc मध्ये आलेलं आहे त्याच्याविषयी थोडक्यात. देन ओरिएंटेशन ऑफ रेग्युलेटरी अँड गव्हर्निंग बॉडीज. मग याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ आयुष येतं, NCISM येतं, ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीचे आपली MHS आहे, स्टेट कमिशनरीज, डिरेक्टरेट्स एक्सेट्रा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये येतात. अँड इंट्रोडक्शन ऑफ देअर हेड्स. त्यांचे हेड्स विषयीचे इंट्रोडक्शन कोण कोण आहेत. देन जेंडर सेन्सिटायझेशन, हा एक खूप महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. मुला मुलींविषयी जेंडर सेन्सिटायझेशन हे जे आहे ते त्या ठिकाणी घेतलं जातं. देन असूस मीन्स आयुर्वेदा, सिद्धा, युनानी अँड सोवारुपा. मेडिकल सिस्टम्स अँड देअर रोल्स इन प्रायमरी हेल्थ केअर, पब्लिक हेल्थ अँड डिसीज प्रिव्हेन्शन. डिसीज प्रिव्हेन्शन अर्थात PSC मध्ये काय त्या ठिकाणी प्रायमरी हेल्थ केअर मध्ये काय रोल आहे, जे PSC सेंटर्स मध्ये केले जातात. देन पब्लिक हेल्थ, पब्लिक हेल्थसाठी काय उपयोग आहे, डिसीज प्रिव्हेन्शन, डिसीज म्हणजे होऊ नये याच्यासाठी काय काय केलं जातं ते त्या ठिकाणी घेतलं जाईल. त्यासोबत ओरिएंटेशन टू लर्निंग मेथड्स. येस, लर्निंग मेथड्स कोणकोणत्या, सेल्फ लर्निंग, कोलॅबरेटिव्ह लर्निंग, लाईफ लॉंग लर्निंग स्ट्रॅटेजीज, टाइम मॅनेजमेंट, एक्झामिनेशन स्ट्रॅटेजीज, ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत लर्निंग मेथड्सच्या त्या पण तुम्हाला शिकवल्या जातील. देन रोल ऑफ आयुष इन COVID-19 मॅनेजमेंट. अर्थात COVID-19 मध्ये आयुषचा रोल काय होता अँड इट्स सायंटिफिक आउटकम. मिनिस्ट्री ऑफ आयुषने त्या ठिकाणी काय काय रोल त्या ठिकाणी त्यांचा होता, त्या ठिकाणी त्यांनी काय काय पब्लिश केलं, काय कोणत्या गोष्टी सांगितल्या, अर्थात ते कोविडच्या याच्यानुसार त्या ठिकाणी. देन नॅशनल हेल्थ स्टेटस, गोल्स अँड पॉलिसीज. आता आपल्या देशाचं हेल्थ स्टेटस काय आहे, गोल्स काय आहेत अँड पॉलिसीज कोणकोणत्या आहेत. देन पर्सनल हेल्थ अँड हायजीन. येस, स्वतःचं हेल्थ आणि हायजीन मेंटेन करणं हे पण त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जाईल. अर्थात
ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. देन डेमॉन्स्ट्रेशन ऑफ प्रोसिजर्स. आता ह्या प्रोसिजर्समध्ये काय काय येतात, तर ऑफिस रिलेटेड प्रोसिजर्स, लायब्ररी रिलेटेड, इंटरनेट रिलेटेड, लीव्ह रिलेटेड, कॅम्पस बिहेवियर, अवेलिंग हेल्थ केअर फॅसिलिटीज एक्सेट्रा. ह्या वेगवेगळ्या ज्या आहेत त्या प्रोसिजर डेमॉन्स्ट्रेट केल्या जातील. देन मोटिवेशनल लेक्चर्स. येस, बट सगळ्यात महत्वाचं, सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन. स्वतःला मोटिवेट ठेवणं. तुम्ही कितीही मोटिवेशनल व्हिडिओ बघून घ्या, मोटिवेशनल लेक्चर्स ऐकून घ्या. जोपर्यंत तुम्ही स्वतः मोटिवेट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीही हलवून मोटिवेट करू शकत नाही. बाय एमिनंट पर्सनॅलिटीज. ज्या विशेष पर्सनॅलिटीज आहेत त्या तुम्हाला लेक्चर्स देण्यासाठी येतील. 5 to 10 टॉक्स मे बी ऑर्गनाइज्ड, कमी जास्त त्या ठिकाणी असू शकतात. 1 to 2 इंटरनॅशनल स्पीकर्स आर डिझायरेबल, मे बी, नाही नसल्या तरी त्याचं हे नाही, पण जे आहेत कोणीतरी तुम्हाला त्या ठिकाणी हे मोटिवेशनल लेक्चर्स घ्यायला येतील. पण शेवटी महत्वाची एकच गोष्ट आहे, सेल्फ मोटिवेशन, स्वतःला मोटिवेट ठेवणं. आय विल अँड आय कॅन. देन संस्कृत लँग्वेज ओरिएंटेशन अँड वदतु संस्कृतम, स्पोकन संस्कृत. याचा पूर्ण सिलेबस आहे, तो याच्यासोबत अटॅच केलेला आहे. तो पण मी तुम्हाला घेणार आहे. अर्थात वदतु संस्कृतम खूप सिम्पली. बघा, आपल्याला भाषा शिकायला जास्त वेळ लागत नाही. फक्त आपल्या डोक्यामध्ये ती पहिले त्या ठिकाणी आलं पाहिजे, की मला शिकायचं आहे, आणि एन्जॉय करून. येस, वदतु संस्कृतम ते पण आपण घेणार आहोत. आणि संस्कृत पूर्ण BMSचा तुमचा पुढच्या 5.5 वर्षांसाठी, किंबहुना तुम्हाला जर PG करायचं असेल, पुढचं शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यानुसार 7, 8, 10 वर्षासाठी तुम्हाला संस्कृत मस्ट मस्ट इम्पॉर्टंट आहे. VVIMP जे आहे तो सब्जेक्ट म्हणजे तुमचा संस्कृत आहे. कारण संस्कृत तुम्हाला समजलं तर आयुर्वेद समजला, आयुर्वेद समजला तर तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट आणि सगळ्या गोष्टी समजल्या. मॉडर्नची ट्रीटमेंट फार विशेष नाही, मॉडर्न समजायला वेळ लागणार नाही, अगदी वाचून सुद्धा तुम्ही ते समजू शकतात, पण हे समजवल्याशिवाय समजणार नाही. म्हणून हे महत्वाचं आहे. देन कम्प्युटर स्किल्स अँड ऍप्स इन्स्टॉलेशन. कम्प्युटरच्या बेसिक स्किल्स तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. MS ऑफिस ऑपरेट करता येणं, ज्याच्यामध्ये MS वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल एक्सेट्रा ह्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला ऑपरेट करता येणं पाहिजे, आल्या पाहिजेत. क्रिएशन ऑफ ईमेल ID, ईमेल करस्पॉन्डन्स, इंटरनेट ब्राउजिंग एक्सेट्रा. बऱ्याच जणांना ईमेल्स त्या ठिकाणी पाठवता येत नाही, किंवा कसं पाठवायचं ते माहीत नसतं, तर त्याच्याविषयी पण तुम्हाला थोडक्यात हे बेसिक्स घेतलं जाईल. देन सेफ्टी ॲप इन्स्टॉलेशन्स. येस, 1 to 2 इंडिया, माय सेफ्टी पिन, सिटीझन COP, हिम्मत, शेक टू सेफ्टी, रक्षा, स्मार्ट 24/7, हे वेगवेगळे सेफ्टी ॲप जे आहेत ते तुमच्याकडे इन्स्टॉल असले पाहिजेत. देन BLS, बेसिक लाईफ सपोर्ट अँड फर्स्ट एड. थेरोटिकल एक्सप्लेनेशन अँड टेक्निकल डेमॉन्स्ट्रेशन. टेक्निक कसं त्या ठिकाणी करायचं आहे. थेरी माहीत असली पाहिजे, त्याच्यासोबत टेक्निक पण त्या ठिकाणी कसं करायचं ते पण माहीत असलं पाहिजे, ते पण होणार. हँड्स ऑन ट्रेनिंग फॉर ऑल स्टुडंट्स. तुमच्यासाठी ट्रेनिंग सेशन्स पण त्या ठिकाणी अरेंज केले जाईल. सफिशियंट मॅनिक्विन्स, अर्थात हे मॉडेल्स असतील त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल, त्या मॉडेल्सवर किती कसं केलं जातं प्रॅक्टिससाठी. देन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड रिक्रिएशन. येस, कम्युनिकेशन स्किल्स, critical thinking, soft skills, empathy and respecting conduct, confidence and personal growth, speaking in front of an audience. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि रिक्रिएशन मध्ये येतील. त्यासोबतच टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज, टीम कशी बिल्ड करायची, कसं टीमकडनं काम करायचं. स्ट्रेस मॅनेजमेंट. बघा, लाईफ स्ट्रेसफुल आहे, सगळ्यांना टेन्शन आहे, पण त्याला मॅनेज करता आलं पाहिजे, इन्क्लुडिंग योगा अँड मेडिटेशन. सगळ्यात बेस्ट योगा आणि मेडिटेशन त्याच्यासाठी आहे. रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत. देन हेल्थ अवेअरनेस, फिटनेस अँड हायजीन. येस, स्वतःचं हेल्थ त्या ठिकाणी शाबूत ठेवणं. बघा, तुम्ही निरोगी असाल तर पेशंटला निरोगी करू शकाल, तुम्ही आजारी असाल तर तुम्ही जगाला काय निरोगी करू शकाल.
तुमच्या फिटनेसवर लक्ष ठेवणं आणि हायजीन. देन रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज अँड टॅलेंट शो. येस, तुमच्यामध्ये जर काही टॅलेंट असेल, तर त्याच्याविषयी पण एक आपण त्या ठिकाणी शो अरेंज करणार आहोत. रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. ड्युरिंग द टॅलेंट एक्झिबिशन, talented students are to be identified and recorded. ती स्वतःहून सांगायचं. आपल्यामध्ये काही टॅलेंट असेल, तर ते त्या ठिकाणी सांगायचं स्वतःहून आणि ते लोकांसमोर सादर करायचं. Such students are encouraged to participate in institutional activities and to participate in various competitions. If required, training may be provided. अर्थात ट्रेनिंग पण तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलं जाऊ शकतं. देन गोल सेटिंग. येस, मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येकाने आपलं गोल सेट केलं पाहिजे. Any faculty members or expert in goal setting can instruct the student on how to set goals. Yes, प्रत्येकाचं एक गोल असलं पाहिजे आणि ते तेव्हा तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आफ्टर ओरिएंटेशन, स्टुडंट सेट देअर गोल्स अँड द पाथ टू अचीव्ह देम विथ द हेल्प ऑफ एक्सपर्ट्स अँड मेंटर्स. तुम्हाला प्रत्येकाला मेंटर्स दिले जातील. त्यांच्या सहाय्याने आणि एक्सपर्टच्या सहाय्याने तुम्ही तुमचं सेट केलेलं गोल जे आहे ते त्या ठिकाणी मिळवू शकतात. कस गोल सेट करू शकतात. गोल सेट करता येत नाही काही जणांना, तर ते पण करता येईल. द सेट गोल्स शॅल बी रेकॉर्डेड अँड साइन्ड बाय द स्टुडंट. येस, तुम्ही तुमचं गोल जे आहे ते लिहून ठेवायचं हे, त्याच्यावर साइन करायची हे आणि दररोज दिसेल अशा ठिकाणी ते लावायचं आहे. आणि मेंटरला पण तुमचे गोल त्या ठिकाणी द्यायचे हे. तुमचे मेंटर टीचर्स जे असतील त्यांच्याकडे द्यायचं हे. वन कॉपी विथ द स्टुडंट अँड वन कॉपी फाईल इन द ऑफिस. तुमच्या जे मेंटर असतील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ती एक कॉपी असेल. ॲट द एंड ऑफ BMS प्रोग्राम, द सेट गोल्स आर टू बी असेस्ड इन टर्म्स ऑफ अचीवमेंट. येस, BMS प्रोग्राम संपायच्या वेळेस तुमचा तो गोल जो आहे तो अचीव्ह झालेला पाहिजे, जो काही तुम्ही ठरवलेला असेल. येस, तर हे तुम्हाला सगळं शिकायला मिळणार आहे. त्यासोबत तुम्ही आता फर्स्ट इयरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट शिकणार आहात. तर सगळ्यात महत्त्वाचा संस्कृत, ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे जे आहे आयुर्वेद, UG, संस्कृत अँड आयुर्वेद इतिहास हा त्याचा कोड आहे ऍक्च्युअली. पेपर 1 तसंच पेपर 2 दोन पेपर असणार आहे त्याचे आणि ओरल एक्झामिनेशन पण असणार आहे. त्यासोबत संहिता अध्ययन याचा एकच पेपर असणार आहे. संहिता अध्ययन फर्स्ट म्हटलं जातं, हे सेकंड इयरमध्ये सेकंड येतं. तर हे फर्स्ट याचा सिंगल पेपर असणार आहे आणि त्याचा सुद्धा ओरल एक्झाम असणार आहे. देन पदार्थ विज्ञान. पदार्थ विज्ञान याचे फर्स्ट अँड सेकंड दोन पेपर असणार आहेत. त्याच्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांचे आवडते विषय, ज्यांना अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी म्हटलं जातं, पण त्याला आयुर्वेदामध्ये रचना शारीर आणि क्रिया शारीर म्हटलं जातं. त्याचे पण प्रत्येकी दोन पेपर असणार आहेत आणि यांचे प्रॅक्टिकल्स पण असणार आहेत. ह्या दोन सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स आणि ओरल एक्झामिनेशन्स त्या पण असणार आहेत. थँक यू सो मच. एन्जॉय BMS. जय आयुर्वेदा, जय संस्कृत.